तर नमस्कार, स्वागत आहे या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आपली राज्य सरकार व केंद्र सरकार बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना राबवत आहे। उदाहरणार्थ त्यांच्या आरोग्यासाठी योजना, भांडी, घरकुल अशा अनेक योजना राबवत आहे। आता ही नवीनच योजना सरकारने आता जाहीर केलेली आहे। कामगारांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, गॅस स्टोव योजना ही आता नवीनच योजना। या योजनेबद्दल आपण सविस्तर आता माहिती जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबवली जाणारी मोफत गॅस सिलेंडर, गॅस स्टोव वाटप योजना याबद्दल। या योजनेच्या माध्यमातून कामगारांना स्वयंपाकासाठी लागणारी सुविधा मोफत दिली जाते। आता ही जी योजना आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, अपात्र कोण ठरणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया। आणि महत्त्वाचा म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला किती लाभ मिळतो, हे सर्व माहिती आपण हे पूर्ण पॉइंट या व्हिडिओच्या माध्यमातून आता कव्हर करणार आहोत। आता बघा, या योजनेचा उद्देश, कोणती योजना म्हणलं त्या योजनेचा उद्देश राहते कामगारांच्या जीवनामध्ये व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त इंधन मिळावे। पॉइंट नंबर हे एक आहे। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, लाकूड किंवा कोळसा वापरण्यापेक्षा गॅस स्वयंपाक करणे सोयीचे व आरोग्यावर फायदेशीर ठरते। पॉइंट नंबर 3, गरीब व असंघटित बांधकाम कामगारांच्या घरात गॅसची सुविधा उपलब्ध करून दे, हा मुख्य उद्देश आहे। जे बांधकाम कामगार आहेत त्यांना मोफत गॅस राज्य केंद्र सरकारकडून मिळणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पॉइंट कव्हर करूया। हे जे पॉइंट सांगितले आणि मोफत गॅस फ्री योजना आणि गॅस किंवा स्टोव काय मिळणार आहे, हे सर्व माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। यासाठी आपण आता पात्रता बघणार आहोत। कोणती योजना म्हणजे बघा, इथं लिहिल्या पात्र अपात्र। आता बघा, अर्जदार हा महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा। जर तुम्ही बांधकाम विभागाकडे नोंदणी नसेल झाली तर आताच लवकर जाऊन नोंदणी करून घ्या, कारण की जो अर्जदार या योजनेसाठी जो पात्रता आहे, सर्वात पहिले पॉइंट ठेवला एक, जो अर्जदार आहे तो महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी जो मंडळ आहे त्यांच्यामध्ये त्या बांधकाम कामगाराची नोंदणी असावी। पॉइंट नंबर 2 अत्यंत महत्त्वाचा आहे, कामगाराची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात किमान 1 वर्ष पूर्ण झालेली असावी। महत्त्वाचा पॉइंट ठेवलेला आहे, 1 वर्ष जर तुमची झाली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्रता ठरणार आहात। अर्जदार नियमित कामगार शुल्क भरत असावा। बघा, म्हणजे जे कामगार जे तिथं शुल्क लिहून राहते त्या कार्डवरती म्हणजे आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहाल। घरात आधीपासून गॅस कलेक्शन नसावे, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हे मोफत गॅस योजना फ्री योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरामध्ये पहिलेपासून कोणताही गॅस कनेक्शन नसावा, ही एक महत्त्वाची जे पात्रता आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र जे आहेत कामगार आणि त्यांचे कुटुंब महाराष्ट्रात वास्तव्यात असावे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला बांधकाम कामगार जो मंडळ आहे त्यांच्याकडून मोफत गॅस स्टोव किंवा ज्या इतरही योजना राहतील सर्व योजना तुम्हाला मिळतील। लागणारी कागदपत्रे काय काय असणार आहेत, बांधकाम कामगार नोंदणी कार्ड, जो कार्ड असते तुमच्याकडे बांधकाम कामगाराचं ते असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर ओळखपत्र, त्याच्यामध्ये काय येते, आधार कार्ड पण येते, पॅन कार्ड पण येते ते। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 मेन म्हणजे तुमचा आधार कार्ड आहे। त्याच्यानंतर रहिवासी दाखला, ज्या गावामध्ये राहतात ज्या राज्यामध्ये राहतात त्याचं रहिवासी दाखला असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर जे अर्ज म्हणजे ते बघा, जे शुल्क भरण्याची जे पावती आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही जो शुल्क भरत आहात बांधकाम विभागाकडे, त्याची पावती हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, ते असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर येते पॉइंट नंबर, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो नसेल तर काढून घ्यावा। आणि बघा, स्वतःचे नाव, बँक पासबुकची झेरॉक्स, जर तुमचे बँक पासबुक असेल
साध्या बँकेचं असेल तर नॅशनल बँकेचं अकाउंट काढून घ्या. पण बघा याच्यामध्ये आपण पात्रता सांगितली, पण त्या पात्रतामध्ये तुम्ही बसत आहात का हे पहिले चेक करा. तुम्ही नसत बसाल तर जे बाहेरचे राहतील, तुमच्या आजूबाजूचे शेजार राहतील, त्यांना सांगा. जे बांधकाम कामगारमध्ये म्हणजे काम करायला जातात बांधकाम विभागाचं, त्यांना सांगा की या योजनेचा फॉर्म भरा. आता या योजनेचे फायदे काय होणार आहेत? बेनिफिट: पात्र बांधकाम कामगारांना 1 गॅस सिलेंडर, गॅस स्टोव्ह आणि रेग्युलेटर सेवा मोफत दिली जाते. हा एक बेनिफिट फायदा आहे. पॉईंट नंबर 2, काही ठिकाणी डिलिव्हरी व नोंदणी शुल्क माफ करणे स्वतःचे भरावे लागते. त्याच्यानंतर बघा पुढील काळात सिलेंडरचा रिफिलचा जो खर्च राहते मात्र लाभार्थ्यालाच करावा लागतो. एक वेळा सिलेंडर तुम्हाला मोफत मिळते, त्याच्यानंतर समोर जर संपला तर तो खर्च तुम्हालाच करावा लागतो. आता अर्ज प्रक्रिया, यासाठी अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम तुम्ही जवळच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कार्यालयात जावे. तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जिथं सोयीचे होते त्या कार्यालयात तुम्ही जा. त्याच्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडावीत. जे तुम्हाला बांधकाम कामगार जो कार्ड काढण्यासाठी जे कागदपत्रे लागले ते सर्व घेऊन जा आणि अर्ज घेऊन जा. त्या विभागाकडून तिथे जे अधिकारी असतात त्यांना अर्ज मागा आणि त्यांनाच विचारा की काय काय कागदपत्रे लागणार आहेत. तो अर्ज पूर्ण भरा आणि जे संपूर्ण कागदपत्रे आहेत ती योग्य रीतीने जोडून घ्या. आता बघा अर्ज तपासून झाल्यानंतर म्हणजे अर्ज तुमचा मंजूर झाल्यावर कामगाराला, जे बांधकाम कामगार आहेत, गॅस सिलेंडर व स्टोव्हचे वाटप करण्यात येते. त्या दिवशी मिळेल किंवा काही दिवसानंतर तुम्हाला शासनाकडून म्हणजे मिळून जाईल. बघा काही ते जिल्हे आहेत, काही जिल्ह्यांमध्ये कार्यालयामध्ये मिळतील. जर काही जिल्ह्यांमध्ये काय होते की विशेष तिथं कॅम्प लागते, त्या कॅम्पमध्ये काय होते तुम्हाला तिथं गॅस सिलेंडरचे वाटप केले जाते. आता महत्त्वाच्या सूचना आहेत. अर्जदाराने दिलेली माहिती खरी असावी. जर तुम्ही माहिती जे प्रॉपर लिहिल्यात, आपण सांगितलं आहे जे कागदपत्रे काय काय असणार आहेत, पात्रता निकष तुम्ही त्याच्यामध्ये असणार की नाही, तर ती माहिती जी आहे ती योग्य असावी. त्याच्यानंतर घरात आधीपासून गॅस कनेक्शनचा लाभ असल्यास हा जो लाभ आहे तो मिळणार नाही, आपण सांगितलं. त्याच्यानंतर योजना वेळोवेळी मंडळाच्या अधिकृत सूचनेनुसार बदलू शकते. आपण ही माहिती सांगितली, पण काही दिवसानंतर तर ही जी माहिती आहे या माहितीमध्ये बदल होऊ शकते. म्हणून जे MAHABOCW जे हे वेबसाईट आहे आपल्या शासनाची बांधकाम कामगारांची, तिथं जाऊन तुम्ही चेक करा यासाठी आता काय काय कागदपत्रे असणार आहेत. बघा काही दिवसानंतर हे बदलू शकतात. आता बघा मित्रांनो, ही जे बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळासाठी म्हणजे योजना जे शासनाने राबवली आहे बांधकाम कामगारांना, ही योजना खरंच खूप उपयुक्त आहे. कारण मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे काय होते की जो गॅस सिलेंडर जो घेण्याचा खर्च आहे तो खर्च वाचतो, तुमचा वेळ वाचतो आणि आरोग्य तुमचे चांगले राहते. तर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर या योजनेसाठी अर्ज नक्कीच करा आणि या योजनेचा लाभ घ्या. तर ही सर्व आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे की बांधकाम कामगारांना काय मिळणार आहेत. मोफत गॅस सिलेंडर फ्री योजना आहे. आपण पात्रता अपात्रही पाहिली, अर्ज कसा करायचा, किती लाभ मिळणार आहे ते पाहिलं आणि कागदपत्रे काय लागणार आहे ते पण पाहिलं. नियम काय आहेत, अटी काय आहेत, ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर काय होते की ज्या अत्यंत महत्त्वाच्या नोटिफिकेशन येतात, ज्या अशा माहिती येत आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले लवकरात लवकर पोहोचते. आणि जर तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील, तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्स आहे खाली, तिथं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा आणि प्रश्न विचारा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.